नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता 8व्या हप्त्याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आता सरकारने 2 नवीन नियम काढलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना आता एक मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना 8वा हप्ता पाहिजे असेल त्या लाडक्या बहिणींनी हे 4 कागदपत्र द्यावे लागणार आहेत। ह्या 4 कागदपत्रांची केवायसी करावी लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना या 4 कागदपत्रांची केवायसी केलेली असेल त्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता 8वा म्हणजे 1500 रुपये मिळणार आहे। सर्व लाडक्या बहिणींनी कोणती 4 कागदपत्रांची केवायसी करायची आहे ते लवकरात लवकर करून घ्यायची आहे आणि लाडक्या बहिणी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश मिळालेले आहे, तरी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर या 4 कागदपत्रांची केवायसी करून घ्यायची आहे। तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे। जर तुम्हाला 2 मेसेज आले नसतील तर तुम्ही या दोन्ही योजनेमध्ये बसला नाही। चला तर बघूया कोणत्या आहेत योजना। ज्या लाडक्या बहिणींकडे 4 व्हीलर आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आणि होळीनिमित्त साडी वाटप करण्याचे कार्यक्रम आहे। लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त आवडणारी म्हणजे साडी। सणाच्या निमित्ताने सरकारने गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहे। 24 लाख महिलांसाठी साडी वाटप करण्यात आलेले आहे। साडी मिळवण्यासाठी कोणते काम करावे लागणार आहे चला तर बघूया। ज्या लाडक्या बहिणींना मूलबाळ आहे, किती मुलं आहेत हे चौकशी करण्याचे काम सरकारने चालू केलेले आहेत। तरी ज्या लाडक्या बहिणींना आता 1 मूल आहे, काही लाडक्या बहिणींना 2 आहेत, काही बहिणींना 3 आहेत, अशा महिलांसाठी सरकारने काही गिफ्ट ठेवलेले आहेत। चला तर बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करा। ज्या लाडक्या बहिणींना 1 मूल आहे त्यांच्यासाठी सरकारने 2100 रुपये देणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना 2 आहेत त्यांना 1500 रुपये देणार आहेत आणि ज्या महिलांना 3 आहेत त्यांना 0 रुपये म्हणजे त्यांना 1ही रुपये मिळणार नाही। सरकारने आदेश दिलेला आहे आणि सरकारने आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही व्यक्तीला लाभ मिळणार नाही आणि ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर किंवा सरकारी पेन्शनधारक असेल अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या घरामध्ये आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ म्हणजे 1500 रुपये मिळणार आहेत। ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही त्या महिलांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की मिळवायचा आहे। ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि तुम्ही साडी मिळवू शकता। अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ मिळणार नाही। त्यांना सरकारी नवीन योजना काढलेली आहे, त्यांना साडी वाटप करण्याचे काम सुरू केलेले आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केलेला आहे आणि रेशन कार्डची ई-केवायसी करणं गरजेचं आहे। म्हणजेच आपल्याच घरामध्ये सर्व व्यक्ती आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी सरकारने रेशन कार्डची ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितलेले आहे। तुम्ही केले जर नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचे आहे आणि जे सरकारी नोकरीवर आहेत त्यांना 40-50 हजार पगार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे आणि त्यांना अपात्र केलं जाणार आहे। ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, 1 रेशन कार्ड 1 साडी अशी योजना सरकारने राबवलेली आहे। रेशन कार्ड दुकानामध्ये वाटप करण्यात येणार आहे, अशा पद्धतीने मिळणार आहे। ज्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2 महिला लाभ घेत असतील तर एकाच महिलेला साडी मिळणार आहे। ही साडी मिळवण्यासाठी रेशन कार्डची ई-केवायसी करणं गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। असे व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त मित्राला शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा। धन्यवाद।